प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मननाकरिताचं वचन आहे नहूम याचा 1 अध्याय आणि याचं 5वं वचन, जे असं म्हणतं, हे स्वर्गाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावान देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्यांच्यावर करुणा करीतोस. जिवंत परमेश्वर हा करार पाळणारा देव आहे. तो आपल्यावरती करुणा करणारा देव आहे. तो आपल्यावरती दया करणारा देव आहे. परंतु ते आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळण्याकरिता, ते आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता आपल्याला जिवंत परमेश्वरावरती प्रीती करणं फार गरजेचं आहे. आपल्याला जिवंत परमेश्वराच्या सर्व आज्ञांचं पालन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे हा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज बऱ्याचशा लोकांची इच्छा आपल्या जीवनामध्ये ही आहे की त्यांना आपल्या जीवनामध्ये देवाची दया आणि देवाची करुणा प्राप्त व्हावी, परंतु त्या अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करत नाहीत. ते आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञाचं पालन करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं जीवन हे आशीर्वादित नाही. परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्या जर अशी इच्छा आहे की आपलं जीवन आशीर्वादित असावं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाची दया आणि देवाची करुणा प्राप्त व्हावी, तर आपल्याला आपल्या पूर्ण अंतःकरणाने त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व आज्ञांचं पालन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपले जीवन हे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जिवंत देवाने जे करार आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत केलेला आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो, या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.